श्री स्वामी समर्थ। नवीन दिवसाच्या नवीन शुभेच्छा। तर आज आपण बनवणार आहे रव्याचे पापड। उन्हाळी वाळवंटामधला एक पदार्थ रव्याचे पापड। तर इथे घेतलेला आहे रवा, जिरा, मीठ, तेल आणि पाणी। आणि प्रमाण असं आहे, मी 2 वाटी रवा घेतलेला आहे आणि तेल पण तुम्हाला 2 चम्मच लागणार आहे, जिरा 2 चम्मच लागणार आहे आणि पाणी 8 वाट्या लागणार आहे। म्हणजे एका वाटीला 4 वाटी पाणी, त्याच वाटीचं माप घ्यायचं ज्या वाटीने तुम्ही रवा घेतलेला आहे। तर इथे पाणी बघा, मी 8 वाटी पाणी टाकून घेते गंजामध्ये। आणि गंज असा घ्या की जाळा गंज घ्या, ज्याचा बूड जाळा असणार, त्याने काय होते खाली म्हणजे बेसला चिकटत नाही, म्हणजे बुडाला लागत नाही। तसं पाणी करून घेतलेलं आहे आणि एक्स्ट्रा पाणी सुद्धा मी असं ठेवलेलं आहे, मला लागणार तर मी एक्स्ट्रा पाणी टाकणार आहे। तर थोडं गरम पाणी बाजूला ठेवलेलं आहे। तर पाण्याला छान उकळी येऊ देते आणि बघा उकळी आल्यानंतर मी त्याच्यात टाकणार आहे 2 चम्मच जिरे, 2 चम्मच जिरे आणि 2 चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे। छान पाण्याला उकळी आलेली आहे आणि इथे बघा, इथे छान मस्त पाणी हे उकळलेलं आहे। मी गॅस कमी केलेला आहे म्हणून तुम्हाला दिसत नाही आहे, तर गॅस कमी करून ठेवलेली आहे, पण पाण्याला उकळी आलेली आहे। आणि याच्यात टाकणार आहे मी चवीपुरती मीठ। तुम्ही सेंधा मीठ पण टाकू शकता, सेंधा मीठनी टेस्ट थोडंसं छान येतो, तर पण मी साधं मीठच टाकलेलं आहे। तर तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाका। आणि बघा, आणि जसं पाणी उकळून आलं तेव्हा तुम्ही थोडं रवा टाका। तुम्ही रवा भिजवून सुद्धा टाकू शकता आणि बेस्ट पद्धत म्हणजे मी तुम्हाला एक सांगणार आहे की रवा भिजवून घ्या तुम्ही, छान मस्त असा पतला पतला भिजवून घ्या आणि त्याच्यानंतर टाका। मी रवा असा टाकला आहे, पण तुम्ही ही चुकी नको करा। मी एक तुम्हाला बेस्ट पार्ट सांगत आहे की रवा तुम्ही अगोदर भिजू टाका आणि मग ते ओला रवा तुम्ही टाका, त्याने काय होणार, गुठल्या पडणार नाही। तर बघा रवा टाकून घेतलेला आहे मी आणि छान खोरू देणार आहे। जेवढं होणार तेवढं तुम्ही त्याला फिरवा, कारण की गुठल्या पडणार नाही। तर बघा जेवढं होणार तेवढं तुम्ही फिरवत जा आणि पाणी गॅस थोडंसं पॉवरवर ठेवा आणि जेव्हा छान थोडीशी उकळी यायला लागणार तर तुम्ही गॅस कमी करून टाका। तर बघा मी फिरवत आहे आणि तुम्ही बेलना वगैरे घ्या। माझ्याकडे बेलना म्हणजे थोडासा म्हणजे व्यवस्थित नाही आहे, त्यामुळे मी बेलना घेतला नाही आहे, पण तुम्ही बेलना घ्या। म्हणजे बेलना आहे माझ्याकडे, हे प्लास्टिकचा आहे आणि थोडासा जुना झाला आहे माझा बेलना, म्हणून मी घेतला नाही आहे। तर बघू शकता तुम्ही जेवढं होणार तेवढं त्याला फिरवा आणि बघा थोडंसं जाडसर झालेलं आहे। तर मी याच्यात आता पाणी वगैरे टाकून घेणार आहे आणि पाणी टाकताना तुम्ही गरम पाणीच टाका, कारण की गरम पाण्याने थंड पाण्याने काय होणार, जी प्रोसिजर आहे म्हणजे शिजाची तिथेच थांबणार थंड पाण्याने। आणि गरम पाण्याने काय होणार, जी प्रोसिजर म्हणजे कंटिन्यू सुरू आहे तीच प्रोसिजर राहणार आणि गुठल्यासुद्धा पडणार नाही गरम पाण्याने। तर बघा मी इथे थोडंसं पाणी 1 वाटी पाणी टाकलेलं आहे गरम, तर मी छान फिरवून घेत आहे। तर बघा, आणि आणखी तुम्हाला सांगते चुलीवरचे खूपच छान टेस्ट येते। तुम्ही कोणतेही वाळवंट बनवा उन्हाळी पदार्थ, तर ते चुलीवर खूपच छान बेस्ट चुलीवरच राहते। तर बघा मी जेवढं होणार तेवढं फिरून घेत आहे आणि बघा थोडं मला आणखीन पाणी वाटलं तर मी आणखीन पाणी टाकत आहे त्यामध्ये। आणि पहिल्यांदा थोडंसं काही कमी जास्त राहतोच, तर तुम्ही म्हणजे असं भिवू नका की आपल्याला पापड आता चुकणार फाटणार। तुम्ही काहीही होत नाही, तुम्ही जेवढं होणार तेवढं त्याला फक्त शिजवा। जेव्हा खत जेव्हा शिजते तेव्हा खूपच छान म्हणजे शिजून जातात, पण तुम्हाला मिनटं लागणार आहे त्याला, 10-12 मिनटं लागणारच आहे। आणि 10-12 मिनटं तुम्ही त्याला असं सोडून नको द्या, छान मस्त त्याला खोरतच राहा। आणि इथे बघा आपलं मस्त बॅनर घेतलेला आहे मी, बॅनरला छान तेल लावलेलं आहे आणि ऊनसुद्धा खूप छान पडलेली आहे आणि छान आपलं शिजलेलं आहे, रवा छान शिजलेला आहे। तर त्याचे छान असे गोल गोल पापड टाकत आहे। एकदम पातळ नको करा, कारण की वाढल्यानंतर खूप पातळ होतात, थोडेसे जाडसरच ठेवा। आणि जाड ठेवल्याने काय होणार, जेव्हा ते वाढणार ते पातळ होतं आणि पटकन निघून येणार। तुम्ही एकदम पातळ केल्याने ते काय होणार, मग ते निघणार, पापड नाही निघणार, ते तुटणार। त्याच्यामुळे तुम्ही जाडसरच ठेवा
तर बघा ह्या पद्धतीने आपले पापड झाले आहे. आणि मी दुसऱ्या बॅचमध्ये थोडंसं खाण्याचा कलर टाकलेला होता जिलेबीचा, तर दुसऱ्या बॅचमध्ये मी थोडेसे लाल पापड केलेले आहे आणि खूप छान झालेले आहे पापड. बघा मी तळून तुम्हाला दाखवलेले आहे, तळलेले पापड आहे आपले, वाळलेले 2 दिवस छान वाळू घातले पापड आणि छान असे मस्त फिंगर पापडसारखे झालेले आहे आणि खूप टेस्टी झालेले आहे. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा मला. शेअर, लाईक, सबस्क्राईब नक्की करा. बाय.